आज आपण तोंडाला चव आणणारी आणि ताटाची शोभा वाढवणारी अशी पौष्टिक कांदा, खोबरे, तीळ, शेंगदाण्याची अशी चटणी रेसिपी पाहणार आहोत. तर चला रेसिपीचे साहित्य पाहूया. नमस्कार, स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये. आज आपण कांद्याची चटणी पाहणार आहोत. तर साहित्य काय काय लागते चला पाहूया. एक मोठा कांदा घेतलेला आहे मी, याला पातळ बारीक चिरून घेणार आहे. कढीपत्ता घेतलेला आहे मोठभर, म्हणजे अर्धी वाटी कढीपत्ता आहे. अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी तीळ, अर्धी वाटी किसलेले खोबरे आहे. 1 चमचा जिरे, स्वादानुसार मीठ आणि चिंच थोडीशी घेतलेली आहे, मतलब आपल्या लिंबवा एवढी चिंच आहे. आणि धनेपूड घेतलेले आहे मी 1 चमचा. तुमच्याजवळ धने असले तर धने घेऊ शकता. 1 चमचा लाल मिर्च पावडर आणि काश्मीरी लाल मिर्च घेतलेले आहेत मी 2. तुम्ही 3 किंवा 4 घेऊ शकता. चला आपण भाजून घेऊया. आता कांदा आता एकदम पातळ चिरून घ्यायचा आहे. पातळ पातळ स्लाइस करायचे, तळून घ्यायचं आहे आपल्याला, त्यामुळे पातळ स्लाइस करून घ्यायचे. हे पहा, हे असे तीळ भाजून घेऊया. तीळ चांगले भाजून घ्यायचे. जास्त तापलेले कढईत तीळ टाकू नका, नाहीतर करपतील. आणि तीळ भाजताना जिरे टाकायचे. चिंचही भाजून घ्यायची याच्यातच. गॅस कमी करायचा. चिंचही चांगली भाजून घ्यायची. सगळे चांगले भाजून घेतले ना, चटणी जास्त दिवस चांगली टिकते. तरी भाजलेला आहे, त्याला काढून घेऊया. मिरची भाजून घ्यायची. मिरची चांगली भाजून घ्यायची. वाटता आली पाहिजे मिरची. हे पहा, मिरची चांगली भाजून घ्यायची. तर भाजलेली आहे चांगली, काढून घेऊया. तेल घालायचे. आता तेल जास्त तापून द्यायचे नाही आपल्याला. खोबरे आधी तळून काढूया याच्यातून. खोबरे लगेच जळते. वाटले गॅस बंद करू शकता. जास्त लालही होऊन द्यायचं नाही. हे पहा, असे मी तळून घेतलेलं आहे. काढून घेऊया. शेंगदाणे तळून घेऊया. आणि सर्व तळलेलं सगळं वेगवेगळं ठेवायचं आहे आपल्याला, एकत्र काही मिक्स करायचं नाही. शेंगदाणे भाजले आहेत, काढून घेऊया. जास्तही करपवून द्यायचे नाहीत, जास्त लाल करायचे नाहीत, बस थोडे भाजले पाहिजे. कढीपत्ता, कढीपत्ता छान तळून घ्यायचा, कुरकुरीत झाला पाहिजे. हे असा. चला काढून घेऊया. कांदा तळून घेऊया. कांदा पण छान कुरकुरीत झाला पाहिजे, असं तळून घ्यायचा. हे पहा, गोल्डन ब्राऊन आता व्हायला लागलेला आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, मंद गॅस ठेवायचा. चांगला तळून निघला पाहिजे. आपण असं हातानं बारीक केला ना तर झाला पाहिजे, असं झाला पाहिजे. त्यामुळे गॅसची फ्लेम कमी ठेवा. तर मी आता कांदा तळून घेतलेला आहे चांगला, काढून घेते. हे आता एक एक करून वाटून घ्यायचे आहे. शेंगदाणे वाटून घेते, म्हणजे जास्त बारीकही करायचं नाही आहे याला. तर हे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. जास्त बारीक नाही करायचं, पावडर नाही बनवायची. तीळ, चिंच आणि हे मिरची घेतलेले आहे, ते घेऊया आपण बारीक करून. हे फिरवून घ्यायचे, जास्त बारीक पावडर नाही करायची. हे पण मिक्सर फिरवून घेतलेलं आहे. हे पहा,
कांदाही मी थोडा मिक्सरला प्लस मोडवर फिरवून घेतलेला आहे. तुम्ही हाताने चूर करू शकता. हे पहा, आता हे खोबरं तळून घेतलेलं आहे. हाताने चूर करायचं नाही, तुम्ही प्लस मोडवरही करू शकता. जसं मी कांदाही केलाय. कांदा पण हातानं असं चूर केला तरी चालतो. असं धरून चांगला चूर करायचा. आणि कढीपत्ता पण असं चूर करायचा चांगला. आता कढीपत्ता आणि खोबरं चांगला चूर झालेला आहे. हे लाल तिखट आणि धने पावडर घेतलेली टाकायची. स्वादानुसार मीठ घालायचे. आता सगळे घातल्यावर हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचे. जास्त बारीकी करायचं नाही सर्व जिन्नस. असे चांगले सर्व मिक्स करून घ्यायचे. तर चटणी आपली तयार झालेली आहे. ही चटणी तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर, वडापाव बनवला असेल त्याच्याबरोबर, पावाबरोबर खाऊ शकता. आणि माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.